नमस्कार, देशवंतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। नगरपंचायत बहादुरा आणि स्वर्गीय रामदासजी दगडूजी बुंदे शिक्षण संस्था यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त बहादुरा, खरबी आणि गोंड हिसम या भागातील कर्तृत्ववान महिलांना सन्मान स्त्री शक्तीचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। महिलांचं सक्षमीकरण व्हावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। हा पुरस्कार सोहळा येत्या 16 आणि 17 मार्च रोजी खरबी कौशल्य केंद्रात होणार असून या सोहळ्याला मराठी आणि हिंदी चित्रपटातील सिनेतारकांची उपस्थिती अपेक्षित आहे, असं संस्थेच्या अध्यक्षा सोनाली धीरज बुंदे यांनी सांगितलं आहे। जास्तीत जास्त संख्येनं महिलांनी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावं असंही बुंदे यांनी सांगितलं आहे। जागतिक महिला दिनानिमित्त 16 मार्च आणि 17 मार्च या 2 दिवशी बहादुरा नगर पंचायत आणि स्वर्गीय रामदास दगडूजी बुंदे शिक्षण संस्था अंतर्गत महिलांसाठी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन। या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। धन्यवाद। निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता। त्यानंतर ठाकरे गटाकडून आयकर विभाग आणि TDS लॉग इन ID आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याच्या तक्रारी शिंदे गटाकडून मुंबई पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्यावरती काही दिवसापूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती। त्यानंतर पुन्हा ईडीने मोठी कारवाई केली आहे। बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी मालकी असलेल्या कन्नड सहकारी कारखाना लिमिटेड या कारखान्याची 161.30 एकर जमीन, प्लॉट, यंत्र आणि इमारत इत्यादींवरती आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईनंतर रोहित पवार यांनी विनोदात्मक पोस्ट करत माझ्या कंपनीवरती ईडीने धाड केली आणि कारवाई केली, त्यानंतर आता मी भाजपात जायला पाहिजे का असं ट्विट केलं आहे। नारायण राणेंनी जे रामदास कदमबद्दल वक्तव्य केलं ते बरोबर आहे, परंतु राणे कुठल्या फांदीवरती बसले आणि ती फांदी कशी तुटली याचं राणेंनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे। राणेंनी स्वतःचा पक्ष काढला होता, स्वाभिमान, आणि तो भाजपाचा मित्रपक्ष म्हणून वावरत होता आणि मात्र मित्रपक्षाकडूनच त्यांना खासदारकी मिळाली होती। परंतु त्याच राणेचा स्वाभिमानी पक्ष भाजपाने कसा गिळकृत केला हे राणेंनी पहिल्यांदा जनतेला सांगितलं पाहिजे, असा टोला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे। नारायण राणेंनी रामदास कदमांबद्दल वक्तव्य केलं ते अत्यंत बरोबर वक्तव्य आहे, परंतु आज राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली याचं राणेंनी खरं तर स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे होतं। राणेंनी स्वतःचा पक्ष काढला होता स्वाभिमान, आणि तो भाजपचा मित्रपक्ष म्हणून वावरत होता आणि त्या मित्रपक्षातर्फेच त्यांना खासदारकी म्हणून या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी मिळाली होती। परंतु त्यांचा पक्ष भाजपने कसा गिळकृत केला हे राणेंनी खरं तर पहिलं जनतेला सांगितलं पाहिजे। आणि भाजप हे स्वतःचा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवतं, याची अनेक उदाहरणं असताना राणेंनी दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपला पक्ष कसा संपला, आपला पक्ष कसा गिळकृत केला आणि आपण कसे भाजपमध्ये गेलो हे आधी जनतेला सांगावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी। दुसऱ्यांचे पक्ष संदर्भात चर्चा करताना आपला पक्ष कसा गिळकृत केला हे आधी राणेंनी भाजपने राणेंबद्दल जे केलं आहे ते आधी राणेंनी लोकांना सांगावं।